महाराजांना मी खूप जवळचं मानतो. आई वडिलांनंतर मी महाराजांना ठेवतो. कदाचित आई वडिलांसोबत मी महाराजांना ठेवतो, शिवरायांना. कारण की जसं सुरुवातीला जय शिवराय बोललो, कारण त्याच्याशिवाय मी कोणतीही गोष्टीची सुरुवात करत नाही. मला असं वाटतं की आपण आपलं अस्तित्व हे त्या एका व्यक्तीमुळे आहे, छत्रपती शिवरायांमुळे. त्यानंतर छत्रपती संभाजीने ते टिकवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना खूप जवळचं मानतो, वाचन केलेलं आहे. आणि त्या दोघांच्या जीवनचरित्रातून, शिवचरित्र असेल किंवा शंभूचरित्र असेल, त्यांच्यातून भरपूर गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी हरिप्रिया जोशी स्प्रेड इट संवादमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपल्यासोबत संवाद साधायला आलेले आहेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, लेखक, कवी आणि कराटेचे राष्ट्रीय खेळाडू अनुपम कुंभार. चला तर मग बघूयात की एका राष्ट्रीय खेळाडूची कवितांबद्दलची मैफिल कशी रंगतीये ती. अनुपम, हॅलो, तुझं स्प्रेड इट संवाद मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि खरं तर खूप आभार की मला ही संधी दिल्याबद्दल व्यक्त होण्यासाठी. खरंच खूप आभार. कसा आहेस? एकदम मस्त. खरं तर सगळ्यांना मी पहिला जय शिवराय करू इच्छितो, कारण की माझी ओळख मी तिकडून करून देतो. येस, एकदम मस्त. तू कशी आहेस? मी छान. येस, गप्पांना सुरुवात करूयात. हो. कारण आता ज्या गोष्टीमुळे तू इथं आहेस किंवा आपण बोलतोय, गप्पा मारतोय, तर या सगळ्याबद्दलची स्वतःची ओळख तू कशी करून देशील? काय सांगशील स्वतःबद्दल? इथपर्यंतचा प्रवास म्हणू आपण. आता खरं तर स्वतःची ओळख करून देण्यासाठी इतपत मी स्वतःला इतकं मोठं मानत नाही, कारण की जे काय आहे ते मी माझ्या मराठी भाषेमुळे आहे. खरं तर माझी एक चारोळी घेऊ मी, की ऐकावे वाचावे मजला वेळ काढून, हा असा माझा मुळीचा हट्ट नाही, लिहितो मी अभिजात भाषेत हेच भाग्य माझे, मराठी शिवाय हा अनुपम काहीच नाही. म्हणजे लोक मला प्रेम देतात, त्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात, पण मी माझ्या मराठी भाषेत लिहू शकतो, माझी मराठी भाषा ऐकू शकतो, ह्यातच मी मला भाग्यवान समजतो. त्याच्यामुळे मराठी भाषेमुळे मी इथे आहे, हे सगळ्यात मी सुरुवातीला सांगेन. आणि जसं मी बोललो आधी की लहानपणापासून लिहिण्याची वगैरे आवड होती, राष्ट्रीय खेळाडू होतो, त्यामुळे खेळामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. लोकांमध्ये वावरायचं कसं, लोकांपुढे कसं व्यक्त व्हायचं, या सगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या. आणि त्या थ्रू मग ही कुठे ना कुठे सोशल मीडियाची गोष्ट चालू झाली. सोशल मीडियावर ब्लॉगिंग असेल, सोशल मीडियावर कंटेंट पोस्ट करणं असेल, या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. त्यानंतर मग मी कविता एक पोस्ट केली, ती कविता खूपच जास्त व्हायरल झाली. लोकांचं म्हणजे अपेक्षापेक्षा खूप जास्त प्रेम एखाद्या कवितेला भेटलं असतं, तर ते भेटलं मला. आणि त्यानंतर मग बूस्ट होत गेलं चॅनल, आणि लोकांपर्यंत मी पोहोचत गेलो. माझी कविता, माझी मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचत गेली. तर हा छोटासा प्रवास आहे माझा. बरं, मूळ गाव कुठलं, शिक्षण कशात झालं, याबद्दल काय? ओके, माझं मूळ गाव सांगली. सांगलीमध्ये जत तालुक्यामध्ये माझं बाज म्हणून खूप छोटं खेडेगाव आहे, ते वडिलांचं गाव. पण मी लहानपणापासून पिंपरी चिंचवडमध्येच, पुण्यामध्येच वाढलो, कारण की वडिलांचा जॉब वगैरे इकडे होता. माझं शिक्षण संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्येच झालं. आणि शिक्षणानंतर मग मी लहानपणापासून, जसं म्हणलं, कराटे लहानपणापासून चालू केलं. त्या गोष्टी थ्रूच मी लोकांमध्ये वावरायला वगैरे चालू केलं. तर सगळं मी पीसीएमसी मधलाच आहे. जरी मूळ गाव माझं सांगली असलं तरी पण मी पीसीएमसी मधलीच माझी कर्मभूमी वगैरे आहे. आणि बाकीचा प्रश्न होता शिक्षणाचा प्रश्न होता. माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय चिंचवडमध्ये झालं. नंतर माझं 11वी-12वी नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर बीबीए हे बीएमसीसी कॉलेज पुण्यामध्ये झालं. नंतर सेकंड इयर नंतर मी ड्रॉप केलं माझ्या आवडीनिवडींसाठी, माझ्या बिझनेससाठी. माझ्या वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी जगत होतो, त्याच्यामुळे मी कॉलेज ड्रॉप केलं सेकंड इयर मध्ये, आणि या गोष्टींकडे जास्त वळालो. हे जे काही तू सगळं सांगितलंस, आता तू लिहितोस, त्यामुळे या सगळ्या गोष्टीबद्दल जर एखादं वाक्य सांगायचं झालं, किंवा या सगळ्या गोष्टी एका वाक्यात सांगायच्या झाल्या, तर काय सांगशील? असं खूप अवघड होतं आमच्यासारख्या कवींसाठी, कारण की आमच्याकडे शब्दांचं भांडार असतं. त्याच्यामुळे एका वाक्यात म्हणायला गेलं की खूप सुंदर, 2 शब्दात सांगेल मी. खूप सुंदर हा प्रवास होता खरं तर माझ्यासाठी. खूप सुंदर प्रवास हे एक वाक्यात मी संपून टाकेल, कारण की अडचणी येत राहतात, अपडाऊन्स येत राहतात, पण आपण जेवढं अप्सकडे लक्ष देईल तेवढं जास्त फोकस आपल्या गोष्टींकडे राहतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी खूप सुंदर प्रवास इतकंच सांगेन. बरं, लिहिण्याची सुरुवात, आता त्या मुद्द्याकडे येऊयात आपण. नक्कीच. कशी झाली? काय आठवण आहे काय? नाहीतर असं म्हणतात की पहिली कविता जनरली प्रेमात पडल्यावर वगैरे होती, असं काही झालं की वाचनातून काय आवडलं? काय सांगशील? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पहिली कविता प्रेमात पडल्यावर होते. पण मी पहिली कविता 5वीत लिहिली होती, त्याच्यामुळे ते म्हणणं अयोग्य राहील की 5वीत प्रेम करणं वेगळ्या गोष्टी असतात. पण असं शाळेमध्ये उपक्रम दिला होता मे बी मला, किंवा सगळ्यांनाच, की एखादी कविता लिहून आणा वगैरे. त्याच्यावर मी पहिली कविता लिहिली होती, आणि ती कविता प्रेमावर नव्हती, आपल्या देशावर होती. देशावरच्या प्रेमावर होती. तर त्या वयानुसारच कविता घ्या. मी फक्त पहिल्या 2 ओळी ऐकवतो की भारत भारत भारत, प्रिय आमुचा भारत, 3 रंगाचा तिरंगा, हिमालयाच्या पर्वतरांगा. तर इतकी साधी या पहिल्या 2 ओळी होत्या. आणि हे 5वी-6वीतलं आहे सगळं. मग लोक टीचरला दाखवले, आमच्या वर्ग शिक्षकांना, त्यांना आवडली कविता, वर्गासमोर वाचून दाखवली. मग एक कॉन्फिडन्स बूस्ट झाला.
आणि नक्कीच मी माझ्या शाळेचं नाव आवर्जून घेऊ शकतो, कारण की शाळेने मला खूप प्रोत्साहित केलं मला माझ्या कलेसाठी वगैरे. जसं मी म्हटलं, शाळेचं नाव श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय. तर त्या शाळेने मला खूप प्रोत्साहित केलं सुरुवातीच्या काही काळामध्ये, 5वी ते 10वी या काळामध्ये. त्याच्यामुळे मी कुठेतरी आज इथपर्यंत पोहोचलोय. त्याच्या मागे नक्कीच शाळेचं देखील कुठे ना कुठे हात आहे, त्यांचा देखील कुठेतरी श्रेय असं मी नक्कीच म्हणू शकतो. तर ती पहिली कविता माझी, आणि तो माझा पहिला अनुभव होता. देश प्रेमावरची पहिली कविता. येस. ते आतापर्यंत म्हणजे व्यासपीठांवर अनेक तू कविता सादर केलेल्या आहेत. नक्कीच. तर या प्रवासाबद्दल काय सांगशील? पहिली कविता ते आत्ताची तुझी कविता. आता हा प्रवास थोडासा अप गेला, पूर्ण डाऊन आला, थांबला आणि मधून परत चालू झाला, असा प्रवास आहे काहीसा हा. कारण की शाळेमध्ये सुरुवात केली, जसं तुम्हाला म्हटलं 10वी पर्यंत सादरीकरण केलं, शाळेपुरतं मर्यादित होतं ते, दुसरीकडे कुठे सादरीकरण वगैरे नव्हतं. नंतर 11वी 12वी कॉलेज लाईफ, वेगळी लाईफ आली, वेगळं जग डोळ्यासमोर आलं. त्याच्यामुळे लिखाण कुठेतरी थांबलं, पण लिखाणाची आवड संपली नव्हती. त्याच्यामुळे लिहायचो, माझ्या पुरतच ठेवायचो. सादरीकरण वगैरे कुठं नव्हतं, पोस्टिंग वगैरे कुठं नव्हतं. पण नंतर मग सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असल्यामुळे मी व्याख्यान पोवाडे वगैरे पण करतो. त्याच्यामुळे कुठे ना कुठे माझ्याच भाषणात माझ्या चोळी टाकण्याचा मला एक उत्साह होता, किंवा तो आनंद भेटायचा की बाबा माझ्या चोळी वापरतोय. तर त्या गोष्टींमधून मी लिहायचो थोडं थोडं. पण सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर, आणि हा सगळा अनुभव जर सांगायला गेला तर सुरुवातीला खूप वेगळं होतं. अर्थातच मी त्यावेळी लहान होतो, आपली बालिश बुद्धी असते, त्या हिशोबाने आपण लिहितो. नंतर थोडंसं मॅच्युरिटी येते, वावरतो आपण जगात, लेखन वाचन वाढतं अर्थातच. मग त्याच्यामुळे आपल्या अर्थात लिहिण्यात पण बदल होतात, तो आपला एक दृष्टिकोन बदलला जातो लेखनाकडे. तर हा एक प्रवास आहे जो मध्ये थांबलाही होता कॉलेज लाईफ मध्ये, नंतर मी परत चालू केला, आणि त्या प्रवासाने खूप काही दिले खरं आता मला. तुझी तशी 2 जग आहेत, एक म्हणजे कविता आणि दुसरं म्हणजे कराटे. येस, बरोबर. मग हे कसं काय झालं? म्हणजे तू नॅशनल लेवलचा कराटे चॅम्पियन असं आपण म्हणू शकतो, बरोबर. तर त्याची सुरुवात काय झाली? आता ते मजेशीरच किस्से आहेत, कारण की माझ्या आयुष्यात मजेशीर किस्सेच भरपूर आहेत खरं तर तुला सांगायला गेले तर. इयत्ता 2री मध्ये असताना माझा एक मित्र जायचा कराटे क्लासला आणि चिडवायचा की मी जातो कराटे क्लासला, तुला नाही पाठवत तुझ्या घरचे. तर ते ईर्षेमुळे घरात हट्ट करून की पप्पा मला लावाच, तर तसा तो क्लास जॉईन झाला होता. नंतर ते मित्र वेगळे सुटले, पण मी कराटे सोबत राहिलो आणि कंटिन्यू राहिलो. आणि मला एका त्या खेळाने खूप काही दिलं. मला पूर्ण जग, माझं आयुष्य कराटे खेळाने दिलं असं मी म्हणू शकतो. आणि हे देखील सांगेल मी, आता जे नवीन मुलं आहेत किंवा एखादे पालक वगैरे बघत असतील, तर कराटे या खेळापुरतच मर्यादित न राहता कोणताही फिजिकली खेळ जर आपल्या मुलाला देता आला, कोणत्याही क्षेत्रातला असू दे, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, काही, मी एका खेळाचं नाव नाही घेत त्या ठिकाणी, तर द्या. कारण की त्या गोष्टीतून भरपूर काही काही मुलांना शिकायला भेटतं. जिंकणं हरणं या गोष्टी पचवण्या खूप जास्त महत्वाच्या असतात आताच्या काळामध्ये. कारण की आपण बघतो बऱ्याच गोष्टी घडतात, एखाद्या परीक्षेमध्ये फेल होतात, नंतर एकदम टोकाचं पाऊल उचलतात. त्या गोष्टी कुठेतरी मागे राहतात खेळांमध्ये, कारण की आपण ते लहानपणापासून बघत आलेलो असतो, जिंकणं हरणं. त्याच्यामुळे खेळाचा प्रवास कराटे या खेळाने, किंवा कराटेमध्ये मला जी टीम भेटली, आमचे सिनियर्स असतील, रवींद्र सूर्यवंशी सर असतील, एजाज सय्यद सर असतील, आकाश सोनवणे, हे काही, प्रसाद पवार, हे काही नाव आहेत. अशी म्हणजे नावं घेता येणार नाही एवढी नाव आहेत, ज्यांनी खूप काही काही शिकवलं मला त्यांच्या संपूर्ण एक्सपिरियन्स मधून, खेळांमधून. तर हा खेळाचा एक्सपिरियन्स चालूच होता. आणि जसं मी म्हणलं टीमचा उल्लेख केला, तर त्या टीमने, शाळेतल्या लोकांनी खूप सपोर्ट केला माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये, जसं लिखाणाच्या बाबतीत. इव्हन कराटेचे काही असतील कार्यक्रम वगैरे, इव्हेंट्स वगैरे असतील, आमचे सिनियर्स मला बोलायचे, बाबा तू माईकवर बोल. तर ते एक स्टेज डेअरिंग देण्याचं काम मला खेळाने दिलं. त्याच्यामुळे खेळामधून, आणि खेळाचं जर सांगायला गेलं तर मी खूप जास्त पॅशनेट होतो खेळासाठी. अभ्यास वगैरे बाजूला ठेवून मी कराटे क्लासेसला जायचो, क्लासेस कंटिन्यू करतो, 2-2, 3-3 तास शाळेनंतर, ट्युशन्स नंतर मी क्लासेस करायचो. नंतर त्यामुळे खेळाने एक प्लॅटफॉर्म करून दिला, जगासमोर एक ओळख दिली की बाबा हा राष्ट्रीय खेळाडू आहे. त्यामुळे मग ह्या गोष्टींमध्ये मला वळता आलं, कारण की हा बॅकअप मला तयार होता की माझा एक बॅकअप आहे बॅक साईडला या गोष्टींमुळे. कराटेच्या संदर्भात असा एखादा डाव जो लक्षात राहिलाय, हारलं जिंकणं हे महत्वाचं नाही, पण असा एखादा डाव, ती आठवण? भरपूर आहेत गोष्टी, कारण की जसं मी म्हणलं कराटेमुळेच सगळं जग दिलेलं आहे मला. पण एक हरणं जिंकणं बाजूला राहतात, पण एक गोष्ट आहे, माझा एक मित्र होता आणि मी, अभिषेक नाव आहे त्याचं, तर आम्ही दोघंही खूप चांगल्या पद्धतीने खेळत होतो. आणि त्यावेळी आमच्या दोघांकडून खूप जास्त अपेक्षा होत्या, आणि मी जिंकलो, मला सुवर्ण पदक होतं, मी राष्ट्रीय पातळीसाठी सिलेक्ट झालो. आणि अभिषेकचा डाव चालू होता, आणि त्यावेळी मी खूप चेअर करत होतो, माझाच मित्र आहे म्हणून खूप जास्त चेअर करत होतो. आणि काही नियमांनुसार त्याला वॉर्निंग भेटली, कारण की खूप जास्त चेअरिंग होत होतं, रेफरीजला मॅन्युप्युलेट करतात, ह्या बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे तो तिथे डाव हरला, म्हणजे एका कारणामुळे हरला असं नाही, पण ते कुठेतरी कोचेसला वाईट वाटलं की अनुपम तुझ्यामुळे झालं. तर तो एक डाव लक्षात राहतो. बाकी मी श्रीलंकेतून आंतरराष्ट्रीय खेळायला होतो, ऑर्गनायझेशनच्या मॅचेस होत्या त्या, तिकडे जिंकून आलो. नंतर आमची रॅली काढली होती, माझे आई वडील होते त्या रॅलीमध्ये, तो एक खूप प्राऊडचा फील होता, खूप म्हणजे शाळेमध्ये कौतुक.
ते खूप भयानक होतं त्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या. आता अनुभवलं की मला काटा येतं की यार मी हे सगळं जगून तिथेपर्यंत आलेलो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेवढं प्रेम आता कविता देतेय तेवढंच प्रेम कराटेनं दिलेलं आहे. दिलेलंच आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त दिलेलं. एका एका पर्टिक्युलर टाइम लाईन मध्ये खूप जास्त प्रेम दिलं. आताही देतात लोक त्या त्या फील्डमध्ये मला प्रेम. त्याच्याबद्दल मी खरंच खूप भाग्यवान समजतो की इतक्या चांगल्या आणि प्रेस्टिजियस खेळामध्ये मला लोक ओळखतात आणि तिथे मला रिस्पेक्ट भेटते. ही दोन दोन जग वेगळे वेगळे, त्याचा एकमेकांचा म्हणजे परस्परांशी कला एक संबंध असू शकतो. मग कसं मॅनेज करतोस दोन्ही? आता मॅनेज करणं खूप सोपं जातं, कारण की दोनच गोष्टी मी ठेवलेल्या आहेत आयुष्यात. भरपूर काही गोष्टींचा मी डोक्यावर जास्त ओझं घेत नाही, त्या दोनच गोष्टींकडे पूर्ण फोकस करतो, त्यामुळे मॅनेज करणं सोपं जातं. पण जर सांगायला गेलं, सुरुवातीच्या काळामध्ये असे चूल होती अंगामध्ये की काहीतरी वेगळंच करायचंय. असं जगासारखंच आपल्याला एका गोष्टीत अडकून नाही राहायचं, काहीतरी वेगळं करायचंय. मग कराटे ना, मग कराटे वेगळे तर त्याच्याकडे फोकस करू. अच्छा माझ्याकडे ही कला पण आहे तर या कलेमध्ये फोकस करू. अच्छा मला भाषण पण देता येतं तर ते पण करू. मग नंतर ठरवू की बाबा आपल्याला मोठं काय करायचं. पण आता जे आपल्याला जमतंय ते सगळं जगाला देण्याचा प्रयत्न करू, किंवा ते माझ्यातून तरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. या गोष्टीमुळे, त्या सगळ्या गोष्टी इच्छाशक्तीमुळे मॅनेज होत होत्या. इच्छाशक्ती असली की सगळ्या गोष्टी होतात. तर इच्छाशक्ती होती माझी की हे करायचे, हे पण करायचे, ते पण करायचे, तर ते मॅनेज होत होत्या. भले काही गोष्टींमध्ये इच्छेनुसार यश नव्हतं भेटत, तरी पण त्या गोष्टी मी करत होतो. त्याच्यामुळे मी कुठेतरी आता इथे येऊन कुठल्या तरी 2 गोष्टींमध्ये येऊन कॉन्स्टंटली थांबलेलो आहे. आणि हे मला आता खूप चांगलं वाटतं की मी या सगळ्या गोष्टी करून इथेपर्यंत आलेलो आहे. या 2 वेगवेगळ्या गोष्टी करताना असं कधी तुला वाटतं का की खेळतानाचा किंवा कराटे चा काही उपयोग कवितेसाठी होतो, किंवा एखादी कविता वाचली गेली, ऐकली गेली, लिहिली गेली, तर या गोष्टीचा कराटे खेळताना काही असा उपयोग होतो? होतो, भरपूर वेळा होतो. कारण की मी बऱ्याच वेळा आमच्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये असेल किंवा मीटिंग मध्ये वगैरे असेल, विचार करत असेल कराटे, त्यामुळे असं अरे हा जो संदर्भ चाललाय आता आपल्या आयुष्यात कराटेमध्ये, तो आपण शब्दांमध्ये मांडू शकतो. कारण की ही लोक खूप खालून वरती गेलेले आहेत. कराटे हा खेळ जास्त देशामध्ये प्रसिद्ध नव्हता, त्यावेळी माझ्या सिनियर्सनी हा खेळ वरती उचलून धरला. तर मग त्यांचे प्रसंग डोक्यात ठेवून त्यातनं काही कविता लिहिता येईल का, किंवा मला मोटिवेशनल कविता पण लिहितो मी, तर त्या कवितेत त्यांना काय अडचणी आल्या तर मग मी माझ्याच लाईफमध्ये जातो, की कराटेच्या लाईफमध्ये जातो, की बाबा मी या गेम मध्ये हारलो होतो, तिथे रडलो होतो, मग तो प्रसंग आपल्याला कवितेमध्ये लिहिता येईल आणि त्याच्यामुळे माझी एक कविता पूर्ण होऊ शकते. तर या गोष्टी मी नक्कीच मर्ज करतो, सगळेच अनुभव मर्ज करतो. पण तुम्ही या 2 गोष्टींबद्दल विचारलं त्यामुळे मी सांगितलं की या गोष्टी मर्ज करता येतात. अजून एक अवघड प्रश्न विचारते, म्हणजे तुझ्यासाठी असं मला वाटतं अवघड असेल. कधी असं झालंय का की कविताच पाहिजे वाटलंय, बायस्ड म्हणतो आपण, बरोबर, म्हणजे एका शब्दच पाहिजेत, आता कविताच करायची असं वाटलंय का कधी? किंवा मग कराट्याच्या बाबतीत म्हणू आपण. कराट्याच्या बाबतीत तर नेहमीच वाटतं, पण शब्दांच्या बाबतीत कसं असतं, मी एक लेखक आहे आणि लिहिणं जास्तीत चांगलं कधी सुचतं माहिती का, जेव्हा तुम्ही खूप एकांतात होता, तुम्ही खूप लो फील करत असता, तर तुमच्या आजूबाजूला कोण नसतं तुम्हाला साथ देण्याला. आणि असं ज्यावेळी वाटतं ना, त्यावेळी वाटतं की सगळं बाजूला राहावं, फक्त मी, माझी वही किंवा माझं नोटपॅड, तेवढंच माझ्यासोबत असतं. मी जे लिहितोय ते माझ्या पुरतच राहावं. आणि अशा बऱ्याच कविता जे मी पोस्ट नाही करत, ज्या फक्त माझ्या पुरत्या आहेत, माझ्या आनंदासाठी आहेत. तर असं बऱ्याचदा होतं की मी बायस्ड होतो. नक्कीच कराटेकडे पण होतो, कधी कधी माझ्या पर्सनल लाईफकडे पण होतो, कधी कधी कवितांकडे पण होतो. पण कवितांबद्दल जर विचारायला गेलं तर हो, ज्यावेळी मी एकांतात असतो, कधी जर चुकीचं घडतं, सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध चाललेल्या असतात, त्याच्यावेळी मी कवितांकडे वळतो, तेव्हा मी शब्दांकडे वळतो. भले मग ते कवितांच्या यमक जुळत नसतील, पण मी शब्दांकडे वळतो, लिहायला चालू करतो की बाबा या माझ्या भावना आहेत आणि आपण वेगळ्या पद्धतीने मांडू. असं होतं बऱ्याचदा. म्हणजे आपण असं म्हणूयात की कविता आधार देते, ती काय तिथं तू जिंकलायस का, तुला किती पॉइंट्स आहेत किंवा वॉर्निंग वगैरे काही नसतं तिकडं, त्यामुळे त्याचा आधार वाटतो, त्यामुळे कविता जास्त जवळची आहे. नक्कीच. जवळच्या कवितेवरून मला असं आठवलं की लिहिताना बऱ्याचदा असं होतं की आपण लिहितो, कविता लिहितो एका ह्याच्यात, ती पूर्ण होते आणि ती झाल्यावर, वाचल्यावर किंवा कुणाला तरी ऐकवल्यावर किंवा त्याला मिळणाऱ्या प्रेमानंतर आपल्याला असं वाटतं की आपण लिहिलंय का हे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो कल्पनेपलीकडचं, आपल्या क्षमतेपलीकडचं आपण काहीतरी छान लिहिलंय. असं कधी कुठल्या कवितेबद्दल वाटलंय का? आता या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा जेव्हा लोकांचा प्रतिसाद येतो एखाद्या कवितेबद्दल. कारण की जे आपण लिहितो ते आपल्याला दर्जाच वाटत, मी लयच भारी लिहिलं असं सुरुवातीला वाटतं. एक जरी ओळ लिहिली तरी मी ह्याच्यापेक्षा भारी लिहू शकत नाही असं वाटतं. पण एक कविता अशी आहे की चारोळी आहे खरं तर, कदर करावी माणसाने माणसांची, आयुष्यभर कुणी सोबती नाही राहत. कदर करावी माणसाने माणसांची, आयुष्यभर कुणी सोबती नाही राहत. योग्य त्यावेळी दाखवले पाहिजे प्रेम, नाहीतर कदर करणाऱ्याला तुमची कदर नाही राहत. तर ही ओळ मी माझ्या अनुभवातून लिहिली होती, पण ती नंतर लोकांपर्यंत पोहोचली, प्रेम इतकं भेटलं, नंतर मी ते वाचायला घेतलं परत की हा, हे
खूप डीप घेऊन जाऊन काहीतरी लिहिलेलं आहे मी, लोकांच्या अनुभवांवर लिहिलेलं आहे मी. त्यावेळी असं वाटलं की यार हे मी त्यावेळी कसं लिहिलं, आणि हे मी जवळपास 11वी-12वी मध्ये असताना लिहिलं होतं. लहान होतो अजून, 18 पण पूर्ण झाले नव्हते माझे. त्याच्यामुळे त्यावेळी वाटलं की बाबा ही कविता मी कशी काय लिहिली. बाकी नंतर पण अजून कविता आहेत, पण ही कविता खूप जवळची आहे माझ्या, ज्या कवितेने मला खूप मोठी ओळख दिली. जसं तुम्ही म्हणला मला की एखादी कविता खूप लोकांना आवडते, अपेक्षापेक्षा जास्त आवडते, तर हीच ती कविता जी माझी अपेक्षा नव्हती. ठीक आहे, माझा अनुभव आहे, माझ्या पुरता मर्यादित आहे असं मला वाटायचं, पण तो लोकांना इतका आवडला, खूप जास्त लोकांनी शेअर केले, माझ्यापर्यंत त्या पोहोचल्या. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएटर्सने त्याच्यावर रील्स केल्या त्या एका वाक्याला धरून. अशा भरपूर गोष्टी झाल्या त्या कवितेबद्दल. त्याच्यामुळे ती कविता वाटते मला, जी माझ्याकडून नाही लिहिली गेली, ती कुणीतरी माझ्याकडून लिहून घेतली की बाबा ही कविता तू लोकांच्या भावना त्यात मांडू शकतोस या 4 ओळींमध्ये, असं मला वाटतं त्या कवितेबद्दल. तू असं म्हणालास की प्रतिसाद येतात, मग तू मोटिवेशनल लिहिलं जातं, मग त्यानंतर काही अनुभव वगैरे शेअर करतात का लोक की यामुळे असं झालं, आणि ते बघून काय वाटतं तुला? भरपूर अनुभव शेअर करतात, आणि त्यात मजेशीर अनुभव जास्त असतात खरं तर, की तुझ्यामुळे मला एखादी मुलगी बोलली, की तुझी कविता करून मी प्रपोज करायला गेलो आणि ती कविता खूप आवडली. असे खूप मजेशीर मला प्रतिसाद येत असतात. पण एक प्रतिसाद मी नक्की सांगेल की करावे काही असे या दुनियेने लक्षात ठेवावे, करावे काही असे या दुनियेने लक्षात ठेवावे, सुरुवात विचारांनी करावी आणि हे जग बदलावे. म्हणजे सुरुवात आपल्याकडून करायला पाहिजे, मग जग बदलतं. तर अशा एक उद्देशाने मी कविता लिहिली. त्या कवितेवर प्रतिसाद खूप चांगला भेटला एका मुलाचा मला, की दादा ही कविता खूप चांगली आहे, मी रोज जिम करताना ही कविता ऐकत असतो, आणि ही कविता मी माझ्याच आवाजात रेकॉर्ड केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मीच मला मोटिवेशन देतोय, थँक्यू. पण असे चांगले प्रतिसाद पण भरपूर भेटत असतात, त्याच्यामुळे मोटिवेशन भेटतं. त्यासोबतच निगेटिव्ह पण असतात. अगदी. त्यामुळे ते ठीक आहे, त्यानंतर बोलू आपण बोलता बोलता. तू सोशल मीडियाचा विषय काढलायस, आणि तुझी मध्ये एक कविता खूप व्हायरल झालेली छत्रपती संभाजी महाराजांवरची, तर ती आम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. बरोबर. मग मला असं थोडं वाटतंय की त्याविषयी काही, म्हणजे महाराजांविषयी तुझं वाचन झालेलं आहे का, काय सांगशील याबद्दल? महाराजांना मी खूप जवळचं मानतो. आई वडिलांनंतर मी महाराजांना ठेवतो, कदाचित आई वडिलांसोबत मी महाराजांना ठेवतो, शिवरायांना. कारण की जसं सुरुवातीला जय शिवराय बोललो, कारण की त्याच्याशिवाय मी कोणतीही गोष्टीची सुरुवात करत नाही. मला असं वाटतं की आपलं अस्तित्व हे त्या एका व्यक्तीमुळे आहे, छत्रपती शिवरायांमुळे. त्यानंतर छत्रपती संभाजीने ते टिकवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना खूप जवळचं मानतो, वाचन केलेलं आहे. आणि त्या दोघांच्या जीवनचरित्रातून, शिवचरित्र असेल किंवा शंभूचरित्र असेल, यांच्यातून भरपूर गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. आता फक्त एक माझं असं म्हणणं आहे की महाराजांना किंवा संभाजी महाराजांना त्यांच्या शौर्यापुरतं मर्यादित नाही ठेवलं पाहिजे. त्यांचा जो विचार होता समाजाकडे बघण्याचा किंवा समाज बदलण्याचा, त्या विचाराकडे जास्त फोकस केलं पाहिजे. कारण की अफजल खान, शाहिस्ती खान, औरंगजेबाकडून सुटका आणि सुरतची लूट, ह्या गोष्टी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असलेल्या. पण त्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराजांनी 4-5 गोष्टी नाही केल्या, जेणेकरून त्यांचं नाव आपण 350-400 वर्षानंतर एवढ्या जल्लोषात घेतो. मग त्या गोष्टी काय केल्या शिवरायांनी किंवा छत्रपती संभाजीराजांनी, तर त्या गोष्टींकडे फोकस करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहतो. आणि हेही सांगेल की मी शिवरायांपेक्षा शंभूराजांचं चरित्र खूप मन लावून वाचलेलं आहे, त्याच्यामुळे मला ती कविता सुचली. कारण की त्या व्यक्तिमत्वांवर काही लिहिणं हे खूप अवघड असतं, आणि मी एक 4 ओळी लिहिली की मी 10 वेळा वाचायचो की मी हे काय लिहिलंय, मग पानं चाळायचो, हे बरोबर आहे का, इतिहासाला संदर्भ लागतोय का, ह्या गोष्टी मी करत होतो. आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांचं माझं खूप जास्त वाचन केलेलं आहे करतो शंभूराजांवर. शंभूराजांचं जीवनचरित्र जर तुम्ही बोलू शकतो मी शंभूराजांवर थोडंसं, कारण की तो खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे माझ्या. शंभूराजे खूप जिव्हाळ्याचा प्रश्न. अगदी लहानपणापासून त्यांची आईचा हात सुटला तेव्हापासून ते आग्र्याला जाणं 8 वर्षाच्या असताना, तिकडनं येताना त्यांना थांबावं लागतं, परत महाराज सोडून येतात मागेच, आणि इकडून त्यांचं श्राद्ध करतात. बरोबर. आणि लहानपणीच त्यांनी 9 वर्षाचं असताना त्यांचं श्राद्ध झालेलं असतं, मरण बघितलेलं असतं, आणि पूर्ण आपलं कल्चर सोडून किंवा आपली संस्कृती सोडून एका वेगळ्या संस्कृतीमध्ये जातात, ब्राह्मणांकडे राहतात. जे क्षत्रिय आहेत ते ब्राह्मणांकडे राहायला जातात, आणि ब्राह्मणांची बोली शिकणं 9 वर्षाच्या असताना. 9 वर्षाची मुलं आता काय खेळण्यासाठी रडत असतात, पण 9 वर्षातील त्या लोकांनी, संभाजीराजांनी काय काय भोगलं होतं, नंतर परत इकडे येणं, मग आपल्याच काही लोकांचा विरोध होणं, या विरोधाला पत्करून हे राज्य सांभाळणं, आणि त्यांचं मरण तर मग त्याबद्दल काय बोलायलाच नको. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत शंभूराजांकडून, आणि त्या गोष्टी मी खूप विचारात आणतो की आत्ता इथे संभाजीराजे असतील माझ्या परिस्थितीला, तर त्यांनी काय केलं असतं, तर मी ते करण्याचा प्रयत्न करतो. अगदीच युद्ध वगैरे जसं म्हणलं त्या गोष्टी बाजूला राहतात, पण एक विचार काय असतात शंभूराजांचा, की बाबा मी इथे बसलोय, कसं बसले असते शंभूराजे, त्या कसं बोलले असते शंभूराजे, या गोष्टी मी थोडंसं आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. तर तो खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे माझा, त्याच्यावर एक वेगळा शो होईल खरं तर. महाराजांचा विषय निघाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा.
तू जसं म्हणालास की ते पराक्रमांपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे अजून प्रत्येक क्षेत्राबाबतीत काहीतरी वेगळे विचार होते. बरोबर. तसं शिवचरित्रात म्हणाल्याप्रमाणे नक्कीच. शिवाजी महाराजांचं असं म्हणणं होतं की शक्यतो मराठी शब्दांचा वापर जास्त करा. जर एखादा पर्यायी शब्द नसेल मराठी शब्दाला तर तो तयार करा, असं महाराजांचं म्हणणं होतं. आणि आता तू लेखन क्षेत्रात आहेस, तिथं आत्ताचा हे बघता नवीन शब्द किंवा हिंदी शब्द किंवा इंग्लिश शब्द हे कवितेत वापरले जातात आणि महाराजांचं तर असं म्हणणं होतं. तर याविषयी काय सांगशील? म्हणजे आत्ताच्या काळात तुला काय वाटतं? काही गोष्टी असतात ना, जसं आपण बोलतो की काळानुसार बदल खूप जास्त गरजेचा आहे. खरं तर मराठी भाषा टिकवण्यामागे शिवरायांचा खूप मोठा हात आहे. कारण की पहिल्यांदा जर कोणी ऑफिशियल लँग्वेज डिक्लेअर केली असेल कोणाच्या राज्यात तर शिवरायांनी केली होती की मराठी माझी ऑफिशियल लँग्वेज आहे. तर त्यानंतर आत्ताच्या कालखंडात जसं महाराजांचं म्हणणं होतं की पर्यायी शब्द नसतील. आता आपण लेखनी जास्त म्हणत नाहीत, लोक पेन म्हणतात. तर पेनला लेखनी शब्द बरेच लोक वापरत नाही पण त्या गोष्टीत जाण्यापेक्षा मला असं वैयक्तिक वाटतं की कोण चुकीचं कोण बरोबर असं माझं म्हणणं नाही. माझं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक गोष्टीला काहीतरी काढण्यापेक्षा की बाबा ह्याला एक पर्यायी शब्दच काढा, तुम्ही टेबलला तुम्ही एक पर्यायी शब्दच काढा, फॅनला तुम्ही पंखाच म्हणा, या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा जी मराठी चालू आहे त्या मराठीकडे जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोली भाषेत तुम्ही दुसरी कोणती भाषा आणायची असेल तर त्याची खरंच तितकी गरज आहे का? त्या भाषे व्यतिरिक्त आपला संवाद होऊच शकत नाही का? ही गोष्ट डोक्यात ठेवून तुम्ही दुसरी भाषा वापरा. दुसऱ्या भाषेबद्दल माझा कधीच द्वेष नाहीये, कारण की सगळ्या भाषा आपल्याच आहेत. सगळ्या भाषेमध्ये संवाद करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या भाषेबद्दल द्वेष ठेवून मनात काही नाही, पण स्वतःच्या भाषेबद्दल गर्व, स्वतःच्या भाषेबद्दल माज जो शिवरायांनी ठेवला होता तो ठेवला पाहिजे. अगदी गव्हर्नर वगैरे यायचे व्यापारासाठी महाराजांकडे यायचे तर त्यांना सुद्धा मराठी शिकणं भाग होतं त्यावेळी की तुम्ही आमच्या राज्यात आलाय त्यामुळे मराठी शिका, मराठी बोला. तर हा कुठेतरी आपण प्रत्येकाने ठेवला पाहिजे. असं नाही की मी मराठी आहे म्हणून मराठी. जर तुम्ही बिहारमध्ये गेला तर तुम्हाला तिकडची संस्कृती आली पाहिजे, कारण की तुम्ही स्वतःच्या गरजेसाठी जाताय तर थोडी का होईना पण तुम्ही त्यांची संस्कृती जाणून घ्या. कर्नाटकात गेला, साऊथ मध्ये गेला तर थोडी का होईना तुम्ही तिकडच्या गोष्टी जाणून घ्या. तर हा माझा एक, आणि त्याचमुळे आपण म्हणतो ना की आपला देश विविधतेने नटलेला आहे. विविधता म्हणजे काय? तर ह्याच विविध भाषा, विविध धर्म, विविध जाती, विविध संस्कृती. तर ही विविधता टिकवायची असेल ना तर प्रत्येकाने आपली भाषा, आपली संस्कृती टिकवली पाहिजे. महाराष्ट्रात आहे मी मराठी टिकवणार, कर्नाटकात आहे तर मी कन्नड टिकवणार. तर हा दृष्टिकोन जसा महाराजांचा होता आपल्या भाषेला धरून किंवा आपल्या संस्कृतीला धरून, तो लोकांनी आता आत्मसात केलाच पाहिजे. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मातृभाषा टिकवण्यासाठी मावस भाषांचा आधार, म्हणजे जर मातृभाषा टिकणार असेल बरोबर तर त्या भाषांचा आधार घ्यायला हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वातून तू काय घेतलंस? धाडस आणि एक स्वप्न बघण्याची ताकद. कारण की शिवरायांचं जर तुम्ही बघितलं त्यांच्याकडे सगळं होतं. त्यांचे वडील जे होते ते आदिलशहाकडे होते, निजामशहाकडे होते, सुभेदार म्हणून काम करत होते, त्यांच्याकडे पैसा होता, किल्ले होते, पुण्याच्या जहागिरी होती, सगळं होतं. पण त्या गोष्टी सोडून महाराजांनी एक स्वप्न बघितलं शून्यातून चालू करायचं. ते स्वप्न बघण्याची ताकद मी त्यांच्याकडून घेतली. आणि जर संभाजीराजांकडनं जर तुम्ही बघितलं तर धाडस, धैर्य. औरंगजेबाला नडणारा जर एकच राजा होता, छत्रपती संभाजी महाराज. अगदी औरंगजेबाचा मुलगा अकबर संभाजीराजांकडे येतो की बाबा मला शरण द्या, तुमच्याशिवाय माझ्या बापाला कोण नडू शकत नाही देशात. तर ते धाडस. आणि जर तुम्ही विचार केला ना, मी नेहमी सांगत असतो प्रत्येक वेळी कविता वगैरे सादर करत असताना की शिवराय आणि शंभूराजे समजून घेण्याआधी ना आपण औरंगजेबाला समजून घेतलं पाहिजे. कारण की औरंगजेब खूप मोठा ताकदवान होता. म्हणजे आशिया खंडातील जवळपास सगळ्यात मोठं साम्राज्य. आणि आपलं मराठा स्वराज्य किती होतं? खूप छोटं, महाराष्ट्रापुरतं मर्यादित तेवढं. आणि या छोट्या साम्राज्याचा राजा आशियातील सगळ्यात मोठ्या राजाला टक्कर देणं आणि त्या धाडसाने टक्कर देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ते धाडस आणि धैर्य मी शंभूराजांकडून शिकलो. आणि स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नासाठी किती जिद्दीने आपण काम करू शकतो. अजून एक गोष्ट बोलायची राहिली माझी, अष्टप्रधान मंडळ म्हणजे टीम मॅनेजमेंट काय असतं, ह्या गोष्टी त्यावेळी महाराजांनी शिकवल्या होत्या. आणि हे कधीही नव्हतं. जर तुम्ही इतिहास वाचला ना, एक राजा असायचा, त्याचा एक वजीर असायचा, आणि ते दोघं सगळ्या गोष्टी सांभाळायच्या. पण शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ आणलं की प्रत्येक गोष्टीमध्ये त्या गोष्टीमध्ये निपुण असलेला माणूस ती गोष्ट सांभाळेल. ज्याच्यामुळे राज्यकारभार खूप चांगला झाला. सेनापती असतील, हंबीरराव मोहिते, अनाजी पंत असतील, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचं जबाबदारी दिली होती. त्याच्यामुळे टीम मॅनेजमेंट काय असतं, लोकांना सामावून घेऊन काम करणं कसं असतं, या सगळ्या गोष्टी महाराजांकडून नक्कीच शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की उद्देश ठरवण्यापासून ते इम्प्लिमेंट करणं, म्हणजे अचीव्ह करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तू महाराजांकडून घेतोस. नक्कीच. हे झालं महाराजांच्या बाबतीत. आता
इकडचं पण तू रणांगण सांभाळतोस लेखणीचं. बरोबर. तर त्यात कुठले आवडते लेखक आहेत, आवडतं पुस्तक आहे? नक्की. तर त्याबद्दल काय सांगशील? आवडतं पुस्तक ते कवितांबद्दल नव्हतं खरं तर. माझं पहिलं पुस्तक किंवा मी जे पुस्तक मला आठवतंय जे मी वाचलं असेल, कारण की लहानपणी कॉमिक्स वगैरे चिंटू वगैरे तर वाचलंच होतं आपण, पण अग्निपंख एपीजे अब्दुल कलामांचं जे आहे अग्निपंख ते मी वाचलं आणि त्यातून मला एक खूप वेगळं स्वप्न बघायची ताकद भेटली. कारण की अब्दुल कलामांचं जे जीवन चरित्र आहे, शून्यातून वरती गेले अगदी राष्ट्रपतीपर्यंत पोहोचले, तर ते पुस्तक माझ्या आईने मागे लागून लागून वाचून घेतलं होतं माझ्याकडून. माझ्या शाळेने मागे, माझा आवाज चांगला आहे, माझे वाचनाचे चढउतार चांगला आहे, त्याच्यामुळे आमच्या शाळेमध्ये एक तास असायचा की एखादं पुस्तक वाचून दाखवा. त्याच्यामुळे मी ते पुस्तक घेतलं होतं वाचायला आणि वर्गासमोर जाऊन वाचायचो. कोण माझा ऐकतोय तो भाग वेगळा, पण मी वाचायचो म्हणणं. त्याच्यामुळे मला एक ते अग्निपंख पुस्तक आठवतंय. आणि आताच्या काळात मग बरेच लेखक आहेत, शरद तांदळे असतील, त्यांचं रावण राक्षसांचा राजा हे असेल, पटांतरप्रेनर असेल, गोष्ट पैशापाण्याची, अशी बरेच पुस्तकं वाचतात. आता प्रत्येक पुस्तकात आत्ताच एक नवीन पुस्तक आहे, कादंबरी आहे, प्रतिपश्चंद्र, सुयश कोयडे यांची आहे. लेखकांचं नाव चुकलं असेल तर माफ करा, पण कोयडे सरांची प्रतिपश्चंद्र कादंबरी आहे. ती छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर किंवा त्या गोष्टींना काल्पनिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे वाचनातूनच कुठतरी लिखाण सुचतं, वाचनातूनच कुठतरी शब्द सुचतात. या गोष्टीमुळे माझ्याकडे पुस्तकांचा देखील एक तेवढाच पाठिंबा असतो मला लिहिताना. या गोष्टी आपण बोलू शकतो. हे झालं लेखकांच्या बाबतीत. कवी कोणते आवडते आहेत? कवी खूप होऊन गेले, जसं की आपले सुरेश भट असतील, शांता शेळकेंना मी खूप वाचलं होतं लहानपणापासून. शांता शेळकेंचं कसं होतं, नॉर्मली ते मुक्त छंदात लिहितात शांता शेळकेंचं, बाकी सगळे वृत्तात लिहितात, गझल वगैरे असतात, त्या सगळ्या गोष्टीत. पण मी शांता शेळकेंचं वाचन भरपूर केलेलं आहे. आत्ताचे समकालीन जर बघितला तर अपूर्व दादा राजपूत असेल, अभिमुंडे असतील, यांचं देखील मी कविता वाचतो, ऐकतो आणि त्याच्याकडून भरपूर शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि या फील्डमध्ये आल्यापासून असे अनेक मातब्बर लोक जी नावाजलेली नाहीयेत, पण कविता या गोष्टींमध्ये, गझल या गोष्टींमध्ये खूप जास्त अभ्यास आहे त्यांचा, अशी लोक देखील मला भेटली. गिरीश जंगमे असतील, निलेश खडके असतील, त्यांच्याकडून खूप शिकायला भेटतं. कवींचा विषय निघाला तर त्यांची एखादी आवडत्या कवीची एखादी तुझी आवडती कविता ऐकू शकशील का? आवडत्या कवींची मला चावळे लक्षात येतं, कारण की मी वाचनातून मला जास्त लक्षात राहत नाही, ऐकतो तेवढं मला जास्त लक्षात राहतं. तर अपूर्वचीच कविता आहे की तुझ्या पुढे तर काहीच नाही, ही कविता आठवत नाही. बर, तुझी पहिली ओळ आठवते तुला लिहिलेली, किंवा त्याला कारणीभूत असलेला क्षण? किंवा मी म्हणलं तसं, एकतर पहिल्या प्रेमात लोक कविता करतात, किंवा पहिली कविता हे आपलं प्रेम असतं. बरोबर. तुझ्या बाबतीतलं तसं पहिली कविता तू सांगितलेलं आहेस, तरी अजून एखादा वेगळा क्षण जेव्हा असं वाटायला लागलं की आपण लिहूयात, आता या क्षेत्रात करूयात काहीतरी? जसं मी मगाशी म्हणलं, भारत भारत ही कविता मी लिहिली होती. त्यानंतर मग मी चुका म्हणून एक कविता लिहिली, की चुका होतात माणसाकडून, अशी काहीतरी कविता होती, मला आठवत नाही. आपल्या संस्कृतीवर लिहिली होती कविता. आणि कवितांचा जर क्षण म्हणायला गेलं ना, नक्कीच मी परत शाळेकडेच येईल. आणि शाळेने मला खूप प्रोत्साहित केलं होतं कवितांसाठी वगैरे. शाळेला असं वाटायचं की बाबा मला कुंभार म्हणायचं शाळेत, माझा आडनाव आणि हाक मार, सगळ्या शाळेमध्ये तसं असतं. तर कुंभार काहीतरी लिहितो तर त्याला ठीक आहे, त्याला पुढे घ्या, त्याला स्टेजवर घ्या, त्याला काहीतरी सादर करू द्या. आणि ह्याच्यात माझ्या आईचा देखील तितकाच हात आहे खरं तर सांगायचं. कारण की स्टेज डेअरिंग जी असते ती माझ्या आईने माझ्या मनात अशी ठासून ठासून भरली. मला भीतीच नाहीये स्टेजची, आणि मला माहिती नव्हतं की स्टेजची भीती कशी आहे. म्हणजे आपल्याला काही कळत नाही ना शिशुवर्गात, त्यावेळी आई मला घेऊन जायची माईक समोर की बाबा बोल. त्याच्यामुळे मी तेव्हापासून बोलतोय. त्यामुळे माझ्याकडे ती भीती नाहीये की नेमकं स्टेज डेअरिंग काय असतं, स्टेजवर जाऊन बोलणं असतं, थरथरणं काय असतं, हे मला कधी जाणवलंच नाही. कारण की लहानपणापासून भीती हा शब्द कळायच्या आधी मी माईकवर होतो, फक्त बोलायचंय. मम्मीने रागवले, मम्मीला फक्त आईला घाबरायचो, आईने सांगितले बोलायचं तर बोलायचं. तर ह्या गोष्टीमुळे मी बोलायला सुरुवात केली. तर आईला सुद्धा तितकंच मी देईल श्रेय या गोष्टीचं, कारण की मम्मीने लहानपणापासून मला त्या गोष्टीमध्ये सुविचार सांगणं असेल, दिनांकवार सांगणं असेल, आजचा दिनविशेष सांगणं असेल, तर या गोष्टींमधून मी हळूहळू पुढे होत येत गेलो. आणि हाच माझा एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला. बालवाडीत असताना मी एक भाषण केलं होतं. भाषण संपूर्ण दुसऱ्याचं होतं, युट्यूबवरनं किंवा कुठून तरी आईने घेतलं होतं. नितीन बानगुडे पाटलांचं ते भाषण होतं कदाचित, ते भाषण होतं. आणि ते डिट्टो मी कॉपी, आवाजाचा चढ उतार सरळ सरळ मी त्यांचं कॉपी केलं होतं, सगळी नक्कल केली होती. बालवाडीत असताना तेवढंच जमत होतं आणि खूप आवडलं. आणि शाळेमध्ये खूप कौतुक झालं, शाळेच्या अवतीभोवती खूप कौतुक झालं. तो एक प्रसंग आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण या फील्डमध्ये म्हणजे स्टेजवर जाऊन काहीतरी सादर करण्यामध्ये नक्कीच करिअर करू शकतो. आणि आता मी त्याच याच्यामध्ये आहे. तू म्हणालास तसं कुणाची तरी नक्कल करून इथपासून त्यात स्वतःची शैली निर्माण केली आहेस तू तुझी. तर या सगळ्या अनुभवात काय वाटतं, काय काय मिळवलं गेलंय किंवा काय सुटून चाललंय या सगळ्या धांदलीत? सुटून खर तर बालपण जातं बऱ्याच जणांचं आपल्या करिअरकडे किंवा आपल्या गोष्टींकडे फोकस करताना. बालपण कुठेतरी मागे राहून जातं. बरेच मित्र
सुटून जातात. कारण काय होतं, आपण आपल्या गोष्टीमध्ये फोकस करत राहतो आणि काही लोकांना आपण गरजेनुसार वेळ द्यावा लागतो की बाबा ठीक आहे, आपल्याकडे ह्या गोष्टींचं आता खूप काम आहेत, कवितांसाठी काम आहेत, कराडसाठी काम आहेत, तर मग खेळणं बंद होतं, वायफळ गप्पा बंद होतात किंवा मित्रांसोबत फिरायला जाणं बंद होतं. ह्या गोष्टी सुटून जातात आणि त्याबद्दल नक्कीच खंत आहे. आणि नक्कीच मी प्रयत्न करणार आहे की ह्या गोष्टी एकदा सेट झाल्या प्रॉपर तर मी परत माझ्या बालपणात जायचा प्रयत्न करेल, बालपण जगण्याचा प्रयत्न करेल. बालपण सुटून जाणं म्हणजे कधी ना कधी म्हातारं व्हायचं ते, कधी ना कधी जायचं ते, हा भाग वेगळा. पण प्रत्येक वयामध्ये एक बालपण सांभाळणं एक वेगळी गोष्ट असते. जसं की मी पुलांना खूप ऐकायचो, पुलांनी त्यांचं बालपण सांभाळून ठेवलं होतं. पुलं कधीही मी एवढा मोठा लेखक आहे, मी एवढा मोठा कवी आहे, कधी दाखवत नव्हते. कोणत्याही कार्यक्रमात गेले, पाहुणे म्हणून गेले की ते लहान मुलासारखं वावरायचे, सगळ्यांना एक कॅज्युअली हा ओके जोक्स मारायचे. तर ते बालपण सांभाळणं कुठतरी माझं राहून जाते, ते बालपण सांभाळायचा नक्कीच प्रयत्न करेल. मगाशी आपण सुरू व्हायच्या आधी थोडं बोलत होतो की तू या व्यतिरिक्त पण बरंच काय 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 सुरू असतं. बरोबर. तर त्याबद्दल आम्हाला काय सांगशील? सुरू असतं नाही, सुरू होतं, त्या गोष्टी राहून गेल्या मागे. मी व्याख्यान वगैरे करायचो, अँकरिंग करायचो, पोवाडे करायचो. जसं मी म्हणलं की साहित्यामध्ये भरपूर गोष्टी असतात आपल्या, त्यात पोवाडा हा देखील एक साहित्याचा प्रकार आहे जो फक्त मराठीत आपल्याला बघायला भेटतो. दुसऱ्या कोणत्या भाषेमध्ये पोवाडा हा प्रकार नाहीये साहित्यात. तर पोवाडे त्या नक्कल असायच्या, लिहित नव्हतो मी, फक्त जे असायचे ते मी म्हणायचो, माझ्या शैलीमध्ये सादर करायचो. व्याख्यान करायचो, मोठे मोठे नेत्यांचे जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम मी अँकरिंग वगैरे करायचो. जसं मी म्हणलं स्टेज डेअरिंग होती मला लहानपणापासून, त्या फील्डमध्ये काही करायचं, मग जे काम भेटेल ते करतो, चांगलं काम, व्हाईट कॉलर काम सगळे करायचो मी असं म्हणायला काही हरकत नाही. येस. आता थोडं थोडं लोकांना आवडायला लागलं की असं वाटतं की लिहावं. असं कधी मनात आलंय का की लोकांसाठीच लिहित राहावं आणि स्वतःसाठी लिहिणं कमी झालं, किंवा मग असं काही झालं का? बरोबर, झालं तर आहे, भरपूर वेळा होतं. कारण की काय होतं, लोकांना त्यांच्या भावना माझ्या कवितेतून ऐकायला खूप आवडतात. आता एक वर्ग असा झाला की अनुपम माझ्या मनातलंच बोलतो, ठराविक विषय, ठराविक विषयांवरच बोलतो. तर त्याच्यामुळे एकतर्फी प्रेम असेल यावरनं लोकांना माझ्याकडून ऐकायला खूप आवडतं. पण माझा अनुभव संपला एकतर्फी प्रेमाचा. किती जणांवर एकतर्फी प्रेम करू मी अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ना लोकांना एकतर्फी प्रेमाबद्दल ऐकायला आवडतं, मी लिहायचा प्रयत्न करतो. तर त्या गोष्टी आहेत की हे मी लोकांसाठी लिहितोय. एकतर्फी प्रेमावर लिहिणार की आता मला लिहायचंय माझ्या मराठी भाषेसाठी, आता लिहायचंय आपल्याला समाजासाठी, आता लिहायचं प्रेमासाठी लिहायचंच आहे, पण एक वेगळा मुद्दा तयार करून लिहायचा किंवा काय वेगळ्या विषयाला हात घालायचा की जाती बाहेर प्रेम किंवा समाजाबाहेर प्रेम, सामाजिक विषयांवर लिहायचं. तर आहेत गोष्टी की ज्या मी फक्त लोकांसाठी लिहितो आणि अशा पण काही गोष्टी जसं मी म्हणलं स्वतःसाठी असतात फक्त त्या. येस. कारण की रसिकांमुळे मी, ते मला ऐकतात, ते मला बघतात, ते माझे कमेंट्स करतात, लाईक करतात, शेअर करतात, त्यांच्यामुळे मी, त्याच्यामुळे त्यांच्या आवडीचा थोडा मान ठेवलाच पाहिजे. नक्कीच. तू मगाशी साहित्य म्हणालास, साहित्याचे प्रकार किंवा तू म्हणालास तसं पोवाडा किंवा लिखाणाचे प्रकार, यातलं तुला आवडणारं सगळ्यात जास्त काय आहे आणि का आवडतं आणि काय सांगशील त्याबद्दल? ह्याच्यामध्ये परत 2-3 विषय मर्ज होतील. नक्कीच मला पोवाडाच आवडतो, कारण की पोवाडा मला घेऊन जातो माझ्या 2 आवडत्या व्यक्तींकडे, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे. पोवाडा ऐकताना अंगावर काटा येतो, ती ऊर्जा येते, तो इतिहास ऐकायला भेटतो, आपण काहीतरी करावं हे मनात एक प्रेरणा तयार होते. त्याच्यामुळे पोवाडा खूप जवळचा आहे माझ्यासाठी. त्यासोबतच लावण्या असतील किंवा ओव्या अभंग असतील, ह्या ज्या गोष्टी जसं मी म्हणलं, या काही गोष्टी आहेत मराठी साहित्यातल्या, त्या फक्त मराठीमध्येच आहेत, त्या कुठल्या दुसऱ्या साहित्याला लाभलेल्या नाहीत. आपली एवढी मराठी भाषा भाग्यवान आहे, किंवा महाराष्ट्राची ओळख म्हणून सुद्धा लावणीला बघितलं जातं, पोवाड्यांना बघितलं जातं. त्याच्यामुळे या साहित्यांबद्दल ते एवढंच प्रेम आहे आणि या साहित्यांसाठी देखील भविष्यात मला काय करता आलं तर नक्कीच करेल. आता लावणी लिहिणं किंवा लावणी सादर करणं माझ्याकडून होणार नाही, पण त्या साहित्यासाठी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत जर होत आली तर नक्कीच मी ती करण्याचा प्रयत्न करेन. आणि या गोष्टी माझ्या जवळच्या आहेत, कारण की इनडायरेक्टली काय होतं, ते या गोष्टींमुळे मराठी भाषेला चालना मिळते किंवा मराठी भाषा पुढे येते, जगासमोर माझी मराठी संस्कृती दाखवली जाणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे. त्याच्यामुळे मी त्या गोष्टींकडे खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि त्या गोष्टींसाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे भविष्यात. काव्य प्रकार आहेत, म्हणजे आपण असं म्हणतो गझल किंवा अष्टाक्षरी, वृत्त आपण म्हणतो, बरोबर. तसं तुझा कुठला काव्य प्रकार आहे, म्हणजे जास्त तू काय लिहिलं जातं तुझं? मी मुक्त छंदातच लिहितो. पूर्ण मुक्त छंद म्हणजे त्याला वृत्तात मीटरमध्ये वगैरे नसतात, त्या गोष्टी बंधनं नसतात. आपण जे लिहितो ते यमक जुळलं न जुळलं त्या पण गोष्टींचा फरक नाही पडत. तर मी मुक्त छंदातच लिहितो. आणि खरं तर वृत्त, गझला, अष्टाक्षरी ह्या गोष्टी खूप अभ्यासक गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा खूप अभ्यास करावा लागतो, मग कुठेतरी आपल्याला ते जमतं. कारण की मराठी व्याकरण इतकं मोठं आहे आणि मराठी भाषा इतकी भारी, वळेल तिकडे वळते आपण जसं म्हणतो मराठी भाषेला. तर त्या मराठी भाषेचा अभ्यास करणं खूप अवघड आहे,
खरं तर ते मी करतोय अभ्यास, आणि मला सुद्धा लिहायचंय वृत्तामध्ये वगैरे. पण मी सध्या तरी मुक्त छंदातच लिहितो, आणि मुक्त छंदामध्ये मला माझ्या भावना चांगल्या पद्धतीने मांडता येतात, त्याच्यामुळे मी मुक्त छंदात लिहितो. आणि वृत्तात लिहिणं पण गरजेचं आहे, गझला लिहिणं पण गरजेचं आहे, कारण की आपला मोटिव्ह मेन लिहिणं नाही, मराठी भाषेला मोठं करणं, मराठी भाषेला पुढे घेऊन जाणं. तर मराठी भाषेच्या ह्या ज्या प्रकार आहेत, गझल हा इतका चांगला प्रकार आहे. गझलामधून तुम्ही इतक्या सुंदरतेने गझलेला तुम्ही गाऊ शकता, गझलेला तुम्ही मांडू शकता, गझलेला तुम्ही भाषणामध्ये रूपांतर करू शकता. तर गझल त्यासाठी वृत्त लागतं, तर ते वृत्त शिकणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे जर कुणाला शिकायची इच्छा असेल कविता वगैरे, तर त्यांनी वृत्त वगैरे नक्कीच शिकावं. तू म्हणालास आता लिखाणासाठी अभ्यास सुरू आहे तुझा, मग काय कशा प्रकारचं वाचन करतोस? वाचन म्हणजे हेच की नेमकं वृत्त काय असतात, कारण की वृत्त शाळेमध्ये जेवढं व्याकरण शिकवलं त्याच्या पलीकडे आहे काहीतरी. कविता, वृत्त, गझल, मीटर, काफिया हे सगळे शब्द खूप पलीकडचे. तर ते काय आहेत नेमकं, ते कसे कवितांमध्ये मांडता येतील, कसे मीटरमध्ये बसवता येतील, ह्याचा अभ्यास माझा चालू आहे. आणि काही लोकांकडून मी त्यासाठी वेळोवेळी ज्ञान घेत असतो. जसं मी मगाशी काही नाव घेतली, त्या लोकांकडून मी शिकत असतो. गिरीश दंगमे असतील, निलेश खडके असतील, यांच्याकडून मी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आता जसं तू लिहितोस तसं बरेच जण लिहितात नवीन नवीन अगदी, म्हणजे आणि सोशल मीडियामुळे एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालंय असं माझं म्हणणं आहे. तर या सगळ्या लिहिणाऱ्यांविषयी तुला काय वाटतं, किंवा त्यांना काय सांगावं वाटतं? त्यांनी लिहित राहावं खरं तर, कारण की त्यांनी लिहावं, पण कोणता उद्देश ठेवून नाही लिहिलं पाहिजे समोर. जसं मी तुम्हाला म्हणलं की माझा कवितेचा उद्देश असा नव्हता की मला मोठं व्हायचंय किंवा मला लोकांनी ओळखलं पाहिजे. तर हा उद्देश नका ठेवू मनात की मी जी कविता लिहितो ती लोकांना आवडलीच पाहिजे, ती लोकांनी शेअर केलीच पाहिजे, ती कुठेतरी छापली गेली पाहिजे. या उद्देशाने लिहायला गेलं तर त्या लिखाणामागचा जो मूळ उद्देश आहे किंवा त्या लिखाणामध्ये तेवढा रस राहत नाही, स्वतःचं अस्तित्व त्याच्यामध्ये उतरलं जात नाही. कविता लिहा स्वतःसाठी, स्वतःला आनंद भेटण्यासाठी, स्वतःला आधार भेटण्यासाठी, स्वतःच्या भावना उमटवण्यासाठी. जर तुम्ही कविता लिहित असाल तर नक्कीच लिहा, आणि लिहित राहा. जे नवीन नवीन आहेत ते पोस्ट करायचे असेल पोस्ट करत राहा, तुमच्या पुरतं ठेवा. आणि सोशल मीडियाचं कसं असतं, एक रील किंवा एक पोस्ट तुम्हाला बास होते पूर्ण व्हायरल होण्यासाठी. सोशल मीडियाचा हा अल्गोरिदम आहे. त्याच्यामुळे मग सोशल मीडियावर व्हायरल होणं किंवा मी व्हायरल झालोय याचा अर्थ मी काहीतरी खूप चांगलं करतोय, उत्तमच असेल असं नाही. किंवा तुमचं व्हायरल होत नाही तर तुमचं खराबच आहे असंही नाहीये, फक्त ते लोकांपर्यंत नीट पोहोचत नाही इतकंच. त्यामुळे लिहित राहा आणि मराठी भाषेला असंच फुलवत राहा, इतकंच सांगेल. असा क्षण आलाय का कधी, किंवा लिहिलेलं शब्दा पलीकडचं वाटलं, म्हणजे मग असाच प्रश्न साधारण की तुला तुझ्यामधून कोणीतरी वेगळंच बोलून गेलंय, हे आपण नाहीये केलेलं, अशी एखादी कविता, असा अनुभव, एखादी प्रतिक्रिया, कमेंट, सोशल मीडियावरचा एखादा मेसेज, असा एक अनुभव सांगू शकशील का आम्हाला? खरं तर जसं मी म्हणलं, त्या कवितेला भरपूर प्रतिसाद भेटला, कदर करावी. पण अजून एक कविता आहे माझी, ती कविता मी नंतर बोलून दाखवेल. की त्या कवितेतली एक ओळ अशी आहे की काय भेट देऊ तुला, घड्याळ, फुल की झुमके, माझ्या आडनावापेक्षा सुंदर अशी भेट नाही. तर अशी एक ओळ आहे. आणि ती कविता खर तर मी ज्या समाजात आहे त्या समाजामध्ये आडनाव एक्सचेंज होत नाहीत लग्नानंतर. बरं, माझे सेम आडनाव राहतं लग्नानंतर, असं आहे आमच्या समाजामध्ये. तर त्याच्यामुळे ती गोष्ट मायात नव्हतीच लहानपणापासून की आडनाव चेंज होईल लग्नानंतर वगैरे वगैरे वगैरे. ती कविता लिहून घेतली माझ्याकडनं कुणीतरी. ती कविता खर तर मी सुरुवात केली होती माझ्या गाडीसाठी लिहायला. गाडीवर सुचत नव्हती कविता, दुसरे शब्द सुचले, आणि त्यावेळी जस्ट रायडिंग करत असताना, मी ड्रायव्हिंग करत असताना मला त्या गोष्टी सुचल्या आणि ती कविता लिहिली गेली. त्याच ठिकाणी मी गाडी थांबवली साईडला चौकामध्ये आणि लिहून घेतले. तर ह्या ओळी कोणीतरी लिहून घेतलेल्या आहेत आणि ती कविता लोकांना खूप आवडते. किंवा घड्याळ, फुल, झुमके असं म्हणलं की माझं नाव पुढे जोडलं जातं. तर आहे ती कविता नक्कीच खूप चांगली आहे आणि वेगळी आहे, जी माझ्याकडून लिहिली गेली नाही, कुणीतरी लिहून घेतली की बाबा हा हे लोकांना पाहिजे, की लोक आपल्या प्रियकराला, प्रियसीला माझं आपलं आडनाव देण्याचा प्रयत्न करतात. तर ह्या गोष्टी आहेत, लिहून घेतली गेलेली कविता आहे माझ्याकडे. तू आता तिचा विषय काढलास, मग अशी एकतर्फी प्रेमाचा विषय निघाला. मी मूळ मुद्द्याला हात घालते आता. म्हणजे जे काही व्हायरल होत आहे ते अशाच विषयांचं असतं. हे कसं सुचतं, म्हणजे अनुभवातून की मित्रांच्या अनुभवातून की काय? आता कॅमेरा समोर आहे त्यामुळे मित्रांच्या अनुभवातून बोलावं लागेल. म्हणजे जेव्हा आपण असं सांगतो माझ्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत असं, हा स्वतःचाच अनुभव असतो. तर ते कसं सुचतं तुला? काय खरंच दिसते डोळ्याला ती? काही अनुभव स्वतःचे आहेत, नक्कीच आहेत. काही अनुभव मित्रांचे आहेत. माझी एक कविता आहे, खूप मजेशीर कविता आहे, की असशील तू सुंदरी स्वर्गातली, नको दाखवू तोरा तुझा, नाही मी देखना इतका तरीही, अनेकांना भुरळ पाडतो सावळा रंग माझा. म्हणजे ही कविता आहे ना माझी नाहीच आहे. माझा असं, मी सावळा रंग मला एवढा माझ नव्हता, पण माझा एक मित्र आहे, मजेशीर किस्सा आहे. खरं तर हा कट करावा लागेल का नाही माहित नाही. इतका मजेशीर किस्सा आहे की हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही, आमची बहीण ऍडमिट होती, आम्ही दोघं लिफ्ट मध्ये आलो, समोरून एक सुंदर नर्स आली
आम्ही तिच्याकडे बघितली, ती खूप गोरी होती आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये झोपलो होतो दीदी सोबत राहते, आम्ही पारुशे. आणि तिने आमच्याकडे असं ऍटिट्यूडनी नजर टाकली आणि गेली. तो माझा मित्र असा म्हणला मला, आपण काय एवढे घाण दिसतो का रे अनुपम? म्हणजे आपल्याकडे एक मुलगी सुद्धा बघत नाही. तर मग त्यावेळी मला सुचलं होतं की नर्स तू किती सुंदर असशील पण तुझा हा तोरा दाखवू नको. आणि जो माझा मित्र जरी सावळा असेल तरी अनेक पुरी ह्याच्यावर फिदा आहेत. तर ह्या गोष्टीवर मी ती कविता लिहिली होती. तर काही मित्रांचे अनुभव आहेत, नक्कीच मित्रांचे अनुभव आहेत, बऱ्यापैकी माझे अनुभव देखील आहेत. कोणासाठी तरी मी कविता लिहित होतो, आता कोणासाठी तरी कविता लिहितो, त्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवतो, किंवा काल्पनिक बऱ्याचदा होतं, जसं सुंदरतेवर किती लिहावं मी, माझ्याकडे शब्द नाही, आणि का करावी तुलना तुझी चंद्रासोबत मी, तो चंद्र इतका सुंदर नाही. तर मी चंद्राच्या वरती कोणाला तरी ठेवतो. तर ह्या गोष्टी आहेत, नक्कीच आहेत. आणि अनुभव असतो लेखकाला, प्रत्येकाला. कधी वाचनातून भेटतो, कधी आपल्या घडणाऱ्या गोष्टींकडून होतो. जे आई वडिलांवर येतात त्या आई वडिलांचा अनुभव सांगत असतात. अशा गोष्टी आहेत, नक्कीच आहेत. एखादी तिच्यावरची कविता ऐकू शकशील? जशी मी आत्ताच ऐकवली, दुसरी ऐकवतो. ती सुंदर कविता आहे की कवितांमधून तुलाच लिहावे, कवितांमधून तुलाच लिहावे, पुस्तकातून तुलाच वाचावे, गाण्यांचे तर फक्त निमित्तच, त्या गाण्यांच्या निमित्ताने तुलाच ऐकावे, गुणगुणावे. तर म्हणजे मला असं सांगायचं की प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझाच विचार करतोय. वाटतं दिवसभर तुलाच पाहावे, स्वप्न नगरीतही तूच दिसावे. दिवसभर तू डोळ्यासमोर असलीस, रात्री माझे डोळे लागतायत, मी झोपतोय, पण स्वप्नात पण तूच पाहिजेस मला. वाटतं दिवसभर तुलाच पाहावे, स्वप्न नगरीतही तूच दिसावे, विचारत असतो प्रश्न स्वतःलाच, कितीदा नव्याने तुला आठवावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. तर आहेत कविता बऱ्याच आहेत. तिच्यासाठी नाही, काल्पनिक आहे. कोण नाहीये ती, माझ्या घरचेही बघतील ना पॉडकास्ट. तुझे हे शब्द कधी तिच्यासाठी औषध होत असतील, कधी हत्यार होत असतील, काही तुझ्यासाठी हत्यार होत असतील. बरोबर. तुला काय वाटतं, कसा शब्दांचा वापर करतोस, औषध म्हणून की हत्यार म्हणून? मी औषध म्हणूनच वापरतो. मला कुणाला दुःख पोचवायचं नाही, फक्त मला माझ्या भावनांना कुरवळायचं, त्याच्यावर मलम लावायचं, त्या गोष्टी झाकायच्या किंवा त्या गोष्टी व्यक्त होऊन मनातून काढून टाकायच्या. तर त्यासाठी मी शब्द वापरतो. तर ते औषध म्हणूनच वापरतो मी, हत्यार अजून वापरले नाहीये. जसं मी म्हणलं मग अशी सामाजिक लिहायचं आहे, त्यावेळी नक्की ते हत्यार म्हणून वापरेल. एक माझी मराठीवरची कविता आहे, ती आपण हत्यार म्हणून बोलू शकतो, की मला एखाद्या गोष्टीवर बोलायचंच होतं, त्या गोष्टीवर मी बोललो तर ती गोष्ट हत्यार म्हणून ओळखली जाते. माझ्या भावनांसाठी असतात, प्रेमावर गोष्टी असतात, एकतर्फी असतात, त्या सगळ्या मी औषध म्हणून वापरतो. म्हणजे आजार काढून टाकण्यासाठी, कुठलाही मानसिक जरी असला तरी कविता हे औषध, असं तुझं म्हणणं असू शकतं. असं झालं की जर शब्दच नसते तर तू कसं व्यक्त झाला असतास? म्हणजे हे तसं चुकीचं आहे एखाद्या लेखकाला विचारणं, पण तरी पण काय, कसा व्यक्त झाला असतास? खूप अवघड प्रश्न आहे, कारण की शब्दच नसते तर कसा व्यक्त झाला असतो, खेळातून व्यक्त. हा, मी तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगतो ना. मी विनोदी आहे खूप, सोशल मीडियावर मला खूप असं म्हणतात की अरे हा किती सिरियस माणूस आहे, किती छान लिहितो, किती डीप विचार करतो. पण मी विनोदी आहे रिअल लाईफ मध्ये. मी नाचतो खूप चांगला, गणपती डान्स. तर मी डान्स मधून व्यक्त झालो असतो. मी चित्र मला चांगलं काढता येत नाही, पण एक आवड आहे, काढले असं चित्र वगैरे. तर हा, डान्स मधून, चित्रामधून वगैरे मी व्यक्त झालो असतो, खेळामधून व्यक्त झालो असतो माझ्या. म्हणजे एखाद्या कलेचाच आधार घेतला असतास? कलेचाच आधार घेतला असता, नक्कीच. त्यानंतर मी या मुद्द्याकडे येते की तुला हे जे काही प्रेम मिळालं भरपूर असं लोकांचं, हे सोशल मीडियामुळे. बरोबर. मग आता आजच्या काळात बऱ्याच गोष्टी घडतायत उलट्या सुलट्या, तर तू सोशल मीडियाला कसं बघतोस, तू कसा वापर केलास या गोष्टीचा? सोशल मीडियाला ना, तुम्ही काय पोस्ट करता यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही काय कन्झ्युम करता. कारण की सोशल मीडिया आपण कन्झम्पशन साठी वापरलं जाणारं साधन आहे. बरेच लोक आता सोशल मीडियावर डेली स्क्रोल करतात, 1-1, 2-2 तास, त्यांना माहिती नसतं एवढा वेळ गेलेला आहे आपला सोशल मीडियावर. त्यामुळे तुम्ही कन्झ्युम काय करता हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यूची लोक सोशल मीडियावर आहेत. बरोबर. जी लोक आपापले विचार सोशल मीडियावर मांडण्याचा किंवा ते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतात. तर तुम्ही काय लादून घेताय हे खूप महत्वाचं असतं. खूप मोठे एक मराठी स्टँडअप कॉमेडियन आहेत किंवा स्टोरी टेलर आहेत, सौरभ भोसले म्हणून. ते नेहमी त्यांच्या शो मध्ये सांगत असतात किंवा त्यांच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघितलं असेल की सोशल मीडियावर तुम्ही काय कन्झ्युम करता हे खूप जास्त महत्वाचं झालेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर तुम्ही कन्झम्पशन साठी करताय, चांगल्या गोष्टी कन्झ्युम करायचा खूप जास्त प्रयत्न करा. आणि सोशल मीडियावर फक्त गेम्स दाखवणारे, गेम्स मधून पण काही लोक अशी नाहीत की गेमिंग सेक्टर वेगळा आहे, गेम्स मधून पण कसं खूप पॉझिटिव्ह विचार सांगून जातात गेम खेळत खेळत. श्रीमान लेजंड असेल, मराठीतलं खूप मोठं नाव आहे, त्यांचे गेमिंग वेगळ्या, पण उगाच शिव्या वापरणं, उगाच व्हल्गर लँग्वेज वापरणं, या गोष्टी मला तितक्या पटत नाहीत. आणि त्या गोष्टी कन्झ्युम केल्यामुळे आपला माइंडसेट त्या पद्धतीने तयार होत जातो. तर त्या गोष्टी मला पटत नाहीत जास्त. सोशल मीडियाचं कन्झम्पशन करताय,
पॉझिटिव्ह गोष्टींकडे जास्त बघा, काय शिकता येते या गोष्टींकडे बघा. AI आलेला आहे, AI चा फायदा कसा करून घेता येईल ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. नको त्या गोष्टींकडे, कारण की सोशल मीडिया अशी गोष्ट आहे ना, एका क्लिकवर तुम्हाला सगळं भेटतं. पाहिजे ते भेटतं, नको ते पण भेटतं. पाहिजे त्याकडे फोकस करा, नको त्या गोष्टींकडे आता फोकस करण्याचा वेळच नाही, टाइमपास करण्यासाठी वेळच नाही. इतकं जग आधुनिक पद्धतीने, जर तुम्ही बघितलं ना, 5 वर्षांपूर्वी कोविड आला होता, 5 वर्ष कसे निघून गेलेत कुणालाच काही माहिती आहे. 5 वर्षांपूर्वी युट्यूब क्रिएटर्स किती होते, आता युट्यूब क्रिएटर्स किती आहेत, आता किती आहेत, अगदी वाढलेले आहेत. सोशल मीडियावर आधी क्रिएटर्स किती होते, खूप कमी होते, आता खूप वाढलेत. झपाट्याने जग बदलते, तर त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे या गोष्टीचा, असं मला वाटतं. आणि तो अजून मीही करून घेण्याचा प्रयत्न करतोय. खूप शिकण्यासारखं आहे खरं तर, एक डिग्री लॉन्च करावी इतकं शिकण्यासारखं सोशल मीडियावर, तर त्यामुळे ते शिकण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला ते सगळं फुकट भेटतंय ना, सगळं फुकट भेटतं, तुमच्या हातामध्ये भेटतंय, मग त्याचा वाईट कशाला वापर करून घेताय तुम्ही, चांगला वापर करून घ्या आणि कन्झम्पशन चांगलं करा, असंच माझं म्हणणं आहे. फक्त तू कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहेस आणि तिथं काय काय करतोस, म्हणजे काय काय पोस्ट करतोस? नक्कीच मी सुरुवातीला सोशल मीडिया चालू केलं फेसबुक पासून, नॉर्मल पोस्ट वगैरे करायचो. त्यावेळी खूप क्रेज होता की ह्याला टॅग करा आणि लाईक्स मिळवा, तर त्या क्रेज मध्ये मीही होतो. नंतर अनेक प्लॅटफॉर्म्स आले, त्या प्लॅटफॉर्म्सवर मी काम केलं. इंस्टाग्राम रील्स असतील, युट्यूबवर मी खूप वर्ष घालवले, 1-1.5 वर्ष जवळपास मी युट्यूबला दिलं होतं. पण हवं तसं यश नाही मिळालं मला युट्यूबवर. तिथं मग मी चालू घडामोडी कव्हर करायचो की आता काय चाललंय महाराष्ट्रात, देशात, त्याच्याबद्दल मी थोडं रिसर्च करून पोस्ट करायचो. नंतर ब्लॉगिंग चालू केलं, आणि ब्लॉगिंग चालू करत असताना चांगला प्रतिसाद भेटत होता मला. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की कविता पोस्ट करावी, माझी आवडती कविता पोस्ट करावी, जी मी कविता मगाशी म्हणून दाखवली. त्या कवितेला खूप प्रतिसाद भेटला, खूप म्हणजे खूप जास्त प्रतिसाद भेटला, अपेक्षेपेक्षा खूप जास्त. त्याच्यामुळे मग मी कवितांकडे वळलो आणि आता लोकांना खूप जास्त कविता आवडतात. त्यामुळे मी आता फुल टाइम इंस्टाग्रामवरच आहे फक्त, आणि युट्यूबकडे मी वळेल लवकरच परत. हे सगळं करता करता, कारण क्षेत्र वेगळं, त्यात सोशल मीडिया, त्यात म्हणजे बातम्या सोशल मीडिया विषयीच्या, या सगळ्यात घरच्यांचा पाठिंबा कसा होता, काय मत होतं घरच्यांचं जेव्हा तू असं करायला लागलास, किंवा काय सांगितलंस घरच्यांना? घरच्यांना कुठेतरी आधीपासूनच माहिती होती की हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एक अपेक्षा असतात घरच्यांच्या, ते असणं चुकीचं नाहीये, आणि घरच्यांच्या अपेक्षा असणं गरजेचं सुद्धा आहे. त्यांच्या अपेक्षा असं होत्या की मी कुठेतरी सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करावं, गव्हर्नमेंट मध्ये जावं, MPSC UPSC स्पर्धा परीक्षा देऊन त्यात, कारण की मी थोडासा हुशार होतो, थोडासा का होईना हुशार होतो, अभ्यास चांगला करायचो मी, कॉलेजमध्ये पण चांगले पर्सेंटेज होते. त्यामुळे घरच्यांना वाटलं होतं की यांनी कॉलेज कम्प्लीट करून सिव्हिल सर्व्हिसेसकडे जावं. पण मी त्यांना सांगितलं की नाही करायचं मला हे, मला माझ्या खेळाकडे आणि माझ्या कलाकडे जास्त लक्ष द्यायचंय. सुरुवातीला कुठेतरी त्यांना निराशा वाटली असेल, दाखवून नाही दिली, पण त्यांचं खरं तर खूप आई वडिलांचा खूप सपोर्ट होता मला. त्यांनी दाखवून दिली नाही की बाबा ठीक आहे, विश्वास आहे तुझ्यावर, कर काहीतरी चांगलं, अशा गोष्टीचा मला सपोर्ट होता सुरुवातीला. कधी कधी त्यांनी सुद्धा बोललं की बाबा आता नाही होते ह्याच्यातून काय अनुभव, बस कर, असं होतं बऱ्याच वेळा. आणि त्यात चुकीचं काय मला वाटत नाही, कारण की त्यांची एक अपेक्षा असते आपल्या मुलाकडून, आणि त्या अपेक्षा आपलं पूर्ण करणं भाग आहे. पण नक्कीच आई वडिलांनी खूप सपोर्ट केला, माझ्या वडिलांनी खरं तर, आणि माझ्या मोठ्या भावानी. लहान भाऊ लहान असल्यामुळे मी काय होतं, बऱ्याच जबाबदारी त्याच्यावर जातात नकळत, कारण तो मोठा आहे, तर त्यांनी जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पेलल्या. त्याच्यामुळे मला फ्रीडम भेटलं, स्वातंत्र्य भेटलं माझ्या कलांकडे लक्ष देण्यासाठी. त्याच्यामुळे माझ्या भावाचा, माझ्या वडिलांचा आणि माझ्या आईचा देखील तितकाच हात आहे माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये. वडिलांनी सपोर्ट केला खूप. कधी कधी वडिलांना असं देखील बाहेर बोलले आहेत अनेक लोक की अनुपम तर खूप हुशार होता, 10वी पर्यंत एवढे टक्के वगैरे, आणि आता कॉलेज सोडून दिलं, काय चाललंय अनुपमचं, तुझं लक्ष नाही का? पण वडिलांनी त्या गोष्टी हँडल करून घरात त्या गोष्टी आणू दिल्या नाहीत, मला सपोर्ट केला की बाबा हा काय करतोय, तुला फोन घेऊन द्यायचा आहे का, ठीक आहे चांगला फोन, गरजेच्या गोष्टी. बरेच प्रश्न विचारले, पण नकार नव्हता कोणत्या गोष्टीसाठी. त्यामुळे मी घरच्यांचे खूप आभार मानतो खरं तर, घरच्यांचे, माझ्या भावाचे, मोठ्या आईचे. नक्कीच, म्हणजे आपण असं म्हणूया की तुझा उद्देश प्रामाणिक असल्यामुळे तशा गोष्टी तुला मिळत गेल्या. नक्की नक्की. घरच्यांसोबत अजूनही आयुष्यात अशा व्यक्ती असतात, जसं की आपण म्हणू शकतो मित्र, यांचा कसा सपोर्ट होता इथपर्यंत येताना, किंवा आजही नक्कीच कशा रूपात होते मित्र? मित्रांमुळेच सगळं असतं, कारण की खूप महत्वाची गोष्ट आहे आताच्या काळात लहान मुलांना सुद्धा. परत मी पालकांकडे येईल, आपल्या मुलाची संगत कशी आहे खूप मॅटर करतं, खूप जास्त मॅटर करतं त्याच्या संपूर्ण भविष्यासाठी. त्यामुळे जर मुलगा चांगल्या संगतीत असला तर त्याचं आयुष्य चांगलंच घडणार आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे लोक सोबत असली पाहिजेतच, कारण की मागे ओढायला खूप जण आहेत. मागे ओढणं नसतं, तुम्हाला एक दृष्टिकोन सांगू या गोष्टीमधला. पण आपण बऱ्याचदा म्हणतो की यार ह्यांनी मला सोशल मीडिया नको करू असं म्हणलं होतं, पण त्याच्या मागे त्याचा पण उद्देश काय असतो माहिती का? एक काळजी असते खरं तर.
की बाबा नुकसान होऊ नये हे काळजी असतं. फक्त त्यांचा व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल किंवा ती चुकीची असेल, पण एक काळजी असते कुठे ना कुठे त्यांच्या मागे पण, की अनुपम यार मला तुझ्याकडनं असं वाटतं की तू मोठा एमपीएससी युपीएससी वर्दीतला माणूस होशील, त्याच्यामुळे हे कुठं करतोय तू, हे नको करत बसूस. किंवा त्यांना त्या फील्ड मधलं माहितीच नसतं काय, अशी बरीच लोक असतात. पण या गोष्टी जर गाळल्या आपण तर अशीही काही लोक असतात जी अनकंडिशनली आपल्याला सपोर्ट करत असतात. मी एक नाव आवर्जून घेईन, श्रेयस कोठावळे म्हणून. तो आता जर्मनला असतो, तिकडे तो शिक्षणासाठी गेलेला आहे. पण त्यांनी मला 2019 पासून इतका सपोर्ट केलाय. त्याचं कॉलेज, त्याचं जॉब, त्याच्या घरचे काय म्हणतात त्या गोष्टी बाजूला ठेवतात. पण मी जर म्हणलं की श्रेयस मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे, तो एका पायावर तयार होता. किंवा त्या गोष्टीला काय सपोर्ट पाहिजे, अनुपम तुला फोन घ्यायचा आहे का, अच्छा किती पैसे कमी पडतात आपण फोन घेऊ. आणि त्यातून त्याला काहीच फायदा नाहीये, तो कधी कॅमेऱ्यावर येत नाही. आता मी त्याचं पहिल्यांदा नाव घेतलं असेल ऑन कॅमेरा, कधी कॅमेऱ्यावर येत नाही, तर त्याचा मी नक्कीच आभार मानेल. तो आता जर्मनीला असो, कालच त्याचा वाढदिवस झाला. तर खरंच अशा लोकांचा सपोर्ट आहे. सिद्धी कोठावळे दीदी आमची, त्यांनी त्याचा खूप सपोर्ट केला. म्हणजे जे करतोय ना अनुपम, नीट प्रामाणिकपणे कर आणि तुला यश भेटणार आहे. श्रेयस असा मित्र आहे जो माझा फॅन आहे खरं तर, असं म्हणता येईल. कारण की आम्ही कधी मज्जा मस्करी करत बसलो तर तो मला त्या लेवलला बघतो की भाई तू साधा माणूस नाही, तू खूप मोठा आहे. मी साधाच आहे त्यासाठी, कारण की आम्ही लपाछुपी खेळलेली, एकमेकांचे कपडे बदलून लपलेले मुलं आहेत आम्ही. तरी पण तो ती लेवल मेंटेन करतो की नाही अनुपम तुला मोठं व्हायचंय, काय लागलं की मला सांगायचं, तू मोठा झालास तर माझं यश आहे. आताही मी कुठला माइलस्टोन कम्प्लीट केला, पहिला मेसेज त्याला असतो. 10,000 फॉलोअर झाले, पहिला मेसेज त्याला. 50,000 झाले, पहिला मेसेज. पॉडकास्टला येतोय, त्याला सांगून आलो की श्रेयस मी असं पॉडकास्टला चाललेलो आहे. तर या मित्रांची खरंच खूप गरज असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे मित्र असलेच पाहिजे, जे त्याला सपोर्ट करतात, त्याला पुश करतात आणि जे आपल्याला समजून घेतात खरं तर. कारण की एक वेगळी फील्ड आहे, या फील्डमध्ये बरेच मित्र समजून घेतील नाही घेतील भाग वेगळा. मित्रांना जसं मी म्हटलं दृष्टिकोन असा, त्यांची फक्त काळजी असते, त्यामुळे ते सपोर्ट करत नाहीत. पण अशी लोक असतात श्रेयसारखी, त्यांना आपली गोष्ट समजून घेता येते, त्यांना आपली काय आपण कुठं डिझर्व करतो, आपण काय करू शकतो या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे ते अनकंडिशनली सपोर्ट करत असतात, पुश करत असतात. त्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे अशी लोक भेटली मला, त्याच्यामुळे मी पुढे स्वतःला पुश करत गेलो. या गोष्टी आहेत नक्कीच. म्हणजे घरच्यांचा पाठिंबा, मित्रांचा पाठिंबा, असं सगळं करत सोशल मीडिया, कविता आणि कराटे असं सगळं तू सांभाळलेलं आहेस. शेवटच्या सेगमेंटकडे चाललोय आपण आणि कवितेमुळे आपण इथं आहोत. तर तुझी सगळ्यात जवळची आवडती कविता आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच तीच घड्याळ फुल झुमके, ती कविता ऐकवेल मी नक्कीच. की इर्शाद. तर ती कविता अशी जी मी मगाशी देखील बोलून दाखवलं की सुंदरतेवर किती लिहावे मी, माझ्याकडे शब्द नाही, आणि का करावी तुलना तुझी चंद्रासोबत मी, तो चंद्र इतका सुंदर नाही. बोलूयात तुझ्याबद्दल. आता मी सुंदरतेबद्दल कौतुक करून ना तिच्याकडे येतोय की बोलूयात तुझ्याबद्दल. फक्त तुझ्या दिसण्यावर प्रेम नाही, फक्त तुझ्या बाह्य अंगावर प्रेम नाही करत, तर तुझं चालणं, तुझं बोलणं आणि कधी कधी माझ्याकडे बघणं, तुझं हसणं, तुझं वागणं आणि केसांवरनं हात फिरवणं, या तुझ्याच गोष्टी तुला साध्या वाटतात. स्वतःला आपण बघतो की मुली अशा असतात की हा या काय साध्या गोष्टी आहेत, पण माझ्यासाठी याहून सुंदर काही नाही. आणि काय बोलू मैफिलीत तुझ्याबद्दल. आता आपण पॉडकास्ट करतोय तर काय बोलू या पॉडकास्ट मध्ये तुझ्याबद्दल, माझ्याकडे खरंच शब्द नाही. जी माझी पहिली ओळ होती, सुंदरतेवर लिहावे शब्द नाही. आता एवढं बोलूनही मला वाटतं की शब्द नाही. काय बोलू मैफिलीत तुझ्याबद्दल, माझ्याकडे खरंच शब्द नाही. आणि काय भेट देऊ तुला, आणि काय भेट देऊ तुला, घड्याळ फूल की झुमके, आणि काय भेट देऊ तुला, घड्याळ फूल की झुमके, माझ्या आडनावापेक्षा सुंदर अशी भेट नाही. आणि तू किती बोलशील नाही नाही, पण माझी काही माघार नाही, पण माझी काही माघार नाही. ही कविता खूप जवळची आहे, लोकांना खूप आवडते आणि मला सादर करायला खूप जास्त मजा येते या कवितेमध्ये. आता एक वेगळा माहोल आहे, पण स्टेजवर एक वेगळा माहोल असतो, प्रेक्षकांच्या प्रतिसादावर बरंच अवलंबून असतं. ती एक वेगळी मज्जा असते. अगदी. तर मी असं म्हणेन की ही मैफिल म्हणजे मला खूप आवडली. मी थँक्यू. बरंच शिकायला मिळालं, बरेच अनुभव ऐकायला मिळाले, किंवा सोशली आपल्याला जर काय आता यात पडायचं असेल तर काय काय गोष्टी कराव्या लागतात हे साधारण तुझ्या बोलण्यावरनं अंदाज आला. नक्कीच. पॉडकास्टच्या शेवटच्या सेगमेंटवर आपण येऊयात की जर तुझी कला, मग मी कराटे बद्दलही म्हणतेय आणि कवितेबद्दलही म्हणतेय, जर मनुष्य रूपात तुझ्या समोर आली, मनुष्य रूपातच म्हणेन मी, तर त्या कलेला काय सांगशील, काय बोलशील, की काय बोलशील, काय वाटतं? त्या कलेला खरं तर सगळ्यात पहिला शब्द असेल थँक्यू. खूप आभार, तुमच्यामुळे मी आहे. आणि जर त्या पुढे जाऊन थोडस मोठ्या पद्धतीने किंवा मोठं त्यांच्यासोबत संवाद साधायचा आला कलेबद्दल, तर माझाच भूतकाळ त्या कलेसोबत कसा होता त्या गोष्टी मी त्यांच्यासोबत शेअर करेन. की बाबा कराटे, तर मी माझी पहिली फाईट कशी खेळलो,
आणि तू मला काय काय शिकवलं कराटेमध्ये, की पडणं काय असतं, लागणं काय असतं, त्या गोष्टींमुळे हरणं काय असतं, जिंकणं काय असतं. आणि त्याच्यामुळेच मला प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये खूप वेळा फायदा झाला या गोष्टींचा आणि खूप मोठ्या प्रमाणात आला. बऱ्याच ठिकाणी पैसे गुंतवले, अडकले किंवा असं काहीतरी लिहिलं ते लोक मला वाटतं की खूप चांगलं आहे, लोकांनी त्याला प्रतिसादच दिला नाही. पण कराटे या खेळामुळे, तुझ्यामुळे कराटे मला माहिती होतं की हरणं काय असतं, ते हरणं पचवणं काय असतं, या सगळ्या गोष्टी मला शिकता आल्या. आणि कविता जर माझ्यासमोर आली तर तुझ्यामुळे मला सगळं भेटलेलं आहे. तर कवितेमुळे मला लोक आवडतात, तुझ्यामुळे मला ओळख भेटलीये, तुझ्यामुळे मला लोक प्रेम देतात, तुझ्यामुळे लोक माझे नाव, अगदी मला काल मेसेज आला एकाचा की तुझा फोटो दादा मी वॉलपेपरला ठेवला. तर इतक्या प्रकारचं प्रेम तुझ्यामुळे भेटतंय कविता. मला खरंच खूप आभार. तिथेच येईल मी, फक्त मी माझ्या कलेचे आभार मानू शकतो, कारण की त्या कलेपेक्षा मोठा मी कधी होऊ शकत नाही. त्या कलेचा एक छोटासा भाग आहे, त्या कलेने मला घडवलेलं आहे आणि मी इतका मोठा नाही की मी त्यांना काही बोलेल. कलेला मी फक्त आभार मानेल की धन्यवाद की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात आणि असेच माझ्या सोबत पूर्ण आयुष्यभर राहावा. नक्कीच. म्हणजे तुला असं म्हणायचं की कलेचा आधार होऊ शकतो आणि या कलेमुळे आपलं दुसरं जग आपण छान सांभाळू शकतो, असं तुझं म्हणणं आहे. नक्कीच. या सगळ्या गप्पांमधून, तुझ्या ऐकलेल्या कवितांमधून साधारण हे लक्षात आलं की दुसऱ्या जीवनासाठी तुला तुझ्या कलेचा भरपूर उपयोग झालाय. आणि असेच सुंदर सुंदर क्षण तुझ्या आयुष्यात येऊ देत, अनेक मैफिली आम्हाला ऐकायला मिळू देत. परत एखादा कराटेचा डाव जिंकलेला आम्हाला तुला टीव्हीवर बघायला खूप आवडेल. खूप मजा आली, खूप बरं वाटलं तुझ्या कविता ऐकताना. खूप धन्यवाद अनु. खरंच थँक्यू. आणि मला ही संधी दिली मला व्यक्त होण्याची, त्यासाठी मी स्प्रेड इटचे देखील खूप आभार मानतो. धन्यवाद. जय शिवराय. तर अशाच सुंदर गप्पा मारण्यासाठी आपण पुढच्या पॉडकास्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. नक्की बघत राहा स्प्रेड इट संवाद.